आला आहे काळा मसा. एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सगळेजण? मस्त आहेत ना? जेजुरीला जायला निघतोय आणि अजून बसचा आता पत्ता नाही. आपल्यासोबत कोण आहे, कोणासोबत चालू आहे सगळं सांगते. बस मध्ये तर तुम्हाला सगळेजण दिसतीलच. बघू अजून बस काय. मामा बस कधी येईल? इथे मी देवाच्या पाया पडून निघते. ते बघा बाबा पण बसला. बाबा कसं आहे? बाबा फर्स्ट टाइम आपल्या व्हिडिओ मध्ये येईल आज. हसतोय आणि बघा एवढं सामान न्यायचंय. आणि हा बघा सर्वात मेहनती माणूस, खूप कामं केले त्याने. आणि हा माणूस असा आहे ना, तर हा माझ्या मागे लागलेला तू येऊच नको, तू येऊच नको. त्याला असं वाटतं मी येणारच नाही. का माझ्या मागे लागलेला? असंच बोलतो तुझं. पण चला अजून कोण खूप जण आहेत, पण अर्धे इकडे अर्धे तिकडे असे बसते. मोनिका मावशी तर झोपले, कंटाळली बिचारी. मामी वगैरे आणि ते मामीची आई पण बसेल गप्पा चालू. पोरी बाहेर बसल्या तरी बसची वाट बघला आणि आपल्याला लगेच सांगतील ना. आगडीवाला आलाय कारण का तिच्या उंदीर चावलाय ना, म्हणून तिथे इंजेक्शन घेणार आहे आता. चाली आहे म्हणून सगळ्यांना सांगतात सांभाळून जा, सांभाळून बस. आणि पोरं आतमध्ये गेली आहेत आणि बस सामान घराभरी पण चालू आहे. आणि ते तर खेळते पिऊ आणि त्या सामान बघतोय, सामान ठेवतोय. आणि बघा एवढी सामान तर पूर्ण भरलंय. झालं सगळं सामान भरून? सगळं सामान भरलं ना? 100%. तरी अजून मी रिक्षा चालव. तुझ्यासाठी स्पेशल सीट. बघा फुल पिसळलाय आणि पाऊस पण सुरू झालाय आता. बाबा मोरया कुठलाय. आणि आता आम्ही आमचा प्रवास लवकरच सुरू. एंट्री मारली नुसता गोंधळ चालू आहे. सगळेजण अजून सेट नाही होते तोपर्यंत तरी सगळं दाखवत नाही. आणि ह्यांनी खायला पण काढलंय. जय मल्हार. एकविरा माते की जय. बस सुरू झाली आणि आम्ही निघालो. आहेत पण सगळ्यांनाच खिडक्या हव्यात म्हणून जरा भांडतायत. आणि या तिघी बघ कशात एकसाथच बसल्यात. आणि मोदी सोबत पिऊ तर असेलच. आणि दीदी काय गरम होते म्हणून वाकून वाकून बघते. आणि ज्योती मावशी आणि माई बसले. तर इथे माईच्या जागेवर कोण इथं? ओ माई एकटी बसले तर मी असते तिथे माईच्या जागेवर. पण माई बसले माझ्या जागेवर. इथे बसलाय मस्त चिल. ह्याच्यामध्ये मम्मी ललिता मावशी वगैरे दिसत नाही. ते लोक पण आम्हाला जॉईंट होतील. ते शिळपाट्यावरून आम्हाला जॉईंट होणार आहेत. बघा आम्ही चाललोय. तर कसं वाटतंय? बघतायत सगळी लोक, हसायला येत आहेत. सगळी बघतायत आणि असे बघतायत ना की कसं चाललंय. आणि भरेल आमची बघ एवढी लोक बघतायत बघा. आणि तिथे शुक्रवारचा बाजार भरलाय. खूप लोक बघतायत. वाकून वाकून सगळे बघतायत आम्हाला. बसलेत एकदम सेट. आता सगळ्यांना भेटू आपण. तुम्हाला पण समजेल आपल्यासोबत कोण आलाय कोण नाही आलं. चल पहिली स्टार्टिंग ह्याच्यापासून करू. तू इथेच बसणार आहेस? 100%. ओके. आणि इथे मामा आणि कोण इथे बसले. कसं वाटतंय? ठीक वाटते, आनंद वाटते. मामी आणि तक्षित बसले. मामी अजून तर आत्ताची सुरुवात झाली. बर्थडे बॉय एन्जॉय करायचंय ना. मावशी ही आपली कांदेपोहेवाली मावशी, ओळखता ना हिला? तुला कसं वाटतंय? ही मावशी पहिल्यांदा आले ब्लॉग मध्ये. ही येते पण आपण तिला माझ्या ब्लॉग मध्ये पहिल्यांदाच आले. मावशी कसं वाटतं? आता सुरू झालं. एन्जॉय मस्ती करायचीच आहे ना. आणि इथेही बसले. आणि इथे आई बसले आणि ते मामी बसले. हा मामी कसं वाटतंय? आता सुरू झालंय मस्ती. नाचणार ना आई तुम्ही? मोकळं आहे आणि डायरेक्ट इथे आता काव्या. कसं वाटतंय? माऊला सांभाळते. तिथे डायरेक्ट एवढी सीट कमी पडतात का तिथे इथे बसते. मोनिका मावशी आणि प्रियांशी इथे बसते. कसं वाटतंय? आणि इथे आरोही आणि यत्निका बसले. कसं वाटतंय? आणि ज्योतो इथे बसले. कसं वाटतंय? रुद्रची तर तब्येत बरी नव्हती तरी आता चेहऱ्यावर आनंद दिसतोय त्याच्या. बाबा कसं वाटतंय? प्रिन्स कसं वाटतंय? एवढा खोपच्या देऊन बसलाय. इथे हात बीत घालू नकोस बाहेर. आणि हा मामा मागे जाऊन बसला एकदम. काय केलं तू? टाळा काय वाजवते? आणि आता मी ब्लूटूथ लावते आणि डीजे ऑपरेट मी करणार आहे. रस्त्यात पण आला आणि काव्याची चप्पल तुटली. कसं वाटतंय काव्या? मामा बघा शेंगा वाटत आलाय सगळ्यांना. आणि ते बसलेत. काय करताय मामी तुम्ही? मामी बघा सगळ्यांचा कचरा गोळा करतायत. किती छान काम करतात.
माझा बर्थडे. मामाचा बर्थडे पण चॉकलेट जीत मामा वाटतोय सगळ्यांना. मामा करतोय म्हणून त्याने टॉवेल आणलाय सोबत. बघा किती घाम येतोय बिचाराला, कष्टाचा घाम आहे त्याचा. आणि आता बस थांबली आणि आता एंट्री मारणार आहेत. कोण एंट्री मारणार आहेत? मम्मी वगैरे आले आहेत. आपण त्यांचीच एंट्री बघू. मी अशी सुकन्या अशी नाचतच नाही, नुसत्या बसूनच आहेत. आणि ही बोलते मला नाचता येत नाही, खोटी बोलते. हा नाच. आणि आई पण नाचत नाही, बोललेली नाचत आणि नाचलीच नाही. योगेश मामा बाबा बाबा पिसळले. पप्पा पण आले आहेत. काय बोलतेस? कोणामुळे लेट झाला? टाइमावर पक्के मोहिनी अशी एकदम. आणि प्रांजल पण आले आहेत. मम्मी पण आले. आता पिसळेल मम्मी सगळ्यांवर. चला नाचून घ्या. आणि आता हितांशी पण नाचणार आहे. नाचणार ना? समोसे आणले आहेत ललिता मावशीने. आणि हा बघा मला आम्ही आता समोसे देणार. आणि हा मला कंटाळलाय ब्लॉगला. चला आता समोसे खाऊ आपण. आणि समोसे खात खात मोहिनी मावशीचा डान्स एन्जॉय करू. समोसे खात जाऊ घ्या तुम्ही पण समोसे खायला. मोहिनी समोसे खाल्लेत आणि जरा आता सगळ्यांमध्ये एनर्जी. आणि मोहिनी मम्मी तुम्ही किती वेळ थांबली कधी इथे? खूप वेळ थांबले म्हणून योगेश मम्मी जरा पिसळलेले. आणि पुढचे बघू समोसे खातात. त्यांनी सगळ्यांना समोसा पुढूनच समोसा छान होता. जीत मामाने नाही खाल्ला मामा तू खाल्ला का? लगा आता तुझा नंबर आहे, खाऊन घे. नाचायचं आहे. तुमची कोणती गाणी ती सगळी लावू आपण. नाही नाही ते मामी खाताय ना तुम्ही पण नाचायचंय. मग अशी असा पदर कोसलेला पण नाचल्या नाही. आता नाचा. पिल्लूची फ्रेंड आले म्हणून आता पिल्लू खुश आहे. आता दोघी नाचतील मिळून. या नाचलेत थोडे. हा मामा नाचला पण हा मामा नाही नाचला. बर्थडे बॉय नाही नाचलाय अजून. गाडी थांबले पण जीत मामा आता समजलं तू टॉवेल का घेऊन आलाय. असं वाटतं आता आम्ही पण आणायला पाहिजे होता. सगळं रूमचं वगैरे बघितलंय. बोलली ना खूप स्ट्रगल घेत आहे मामा. सगळं सगळं केलंय बघा. बिचारीचा शुक्रवार उपवास, हिचा शुक्रवार उपवास, दोन्ही खाऊचा शुक्रवार. सगळे या शुक्रवारच्या उपवासची गँग आहे. हे केलेत समोसे, चिकन समोसा. दीदी तू बनवले ना, आपण खाऊन टाकू. चला खाऊ आपण आता. घे ग मावशी समोसा खायला तुम्ही पण. आपण पण खाऊ. कसं वाटलं समोसा? खूप छान होता समोसा. आम्ही खाल्ला तिने खूप छान मारते. आणि आता आम्ही गाण्याच्या भेंड्या खेळत होतो आणि टीम अपोजिट आहे. मी वर्सेस दीदी आहे. बघू कोण जिंकतंय. मामी तर दीदीच्या टीम मध्येच जाईल आणि हा पण तिच्या टीम मध्येच गेलाय. हा तिच्या टीम मध्ये, आपल्या टीम मध्ये मामा आहे. आपणच जिंकू. मोहिनी पण आपल्या टीम मध्ये. आपल्याला जिंकायचं आहे. कारण का जेवायला ब्रेक घेतलाय आणि वाजले आहेत 11:15. कारण का जेवायचे. कारण का उद्या शनिवार आहे. मग अर्ध्यांचा शनिवारचा उपवास आहे ना, मग जेवण करून घेतोय. आणि पाऊस पण थोडा थोडा पडलाय. आमचे घाम वरून तर तुम्ही म्हणता ते उघडतायत हे. त्याच्यात सगळं आपलं जेवण आहे ना, मग जेवते आणि दाखवते कसे जेवतात. घाटात पोचलो आहोत आणि बघा कशी गँग बसली आपली. आता आपण बस मध्येच केक कापू. मामाचा बर्थडे बॉयचा बर्थडे. केक तर कापणारच. केक आला आहे आणि चला केक कापून या गोंधळामध्ये. आता जेवण वाढायला मम्मी गेले पुढे. मी आली आहे जेवण वाढायला. आणि आज पण हाच डब्बा उघडत नाहीये. तू तेव्हा मध्ये एकदा उघडत नव्हती. अशी का बसले?
अरे भुर्जी केली आहे, भुर्जी केली आहे. अंड्याची अरे भुर्जी भुर्जी आहे. केली आहे. काय मावशी अंड्याची भुर्जी असं खात नाही. नको नको तू खा, तुला पुरली पण पाहिजे ना. आम्ही खाल्लं तर आम्ही खाऊ, तुला पुरली पण पाहिजे. म्हणजे 2 दिवस ललिता बोलत होती मामीला की जवळा बनवतो, ललिता मावशी जवळा बनवून आणलाय. थँक्यू ललिता मावशी. रडवशील म्हणजे रडते आणि आता शांत. माऊ तू काय जेवायला आला आहे? काळा मसा, बोंबील, कोलबी आणि जवळा आणि भाकरी. चला जेवतो आम्ही आता. सोयाबीनची भाजी, पनीरची भुर्जी आणि मावशी. मोहिनी मावशी जेवते ना? तर जेवण झाले, पण आमच्यासोबत व्हेज वाले पण पहिला नंबर लागेल. व्हेज वाले पण लवकर जेवण झाले, बिचाऱ्यांचं जेवण लवकर झालं. जेवायला बसल्यानंतर सगळ्यांना वाढत होते ना. मम्मी तू जेवली? कसं आहे मामी, कसं आहे म्हटलं व्हेज? तुला कसं वाटतं? जेवली का गं म्हटलं पिल्लू? जेवण दक्षिण जेवला? अंशीला तर माऊ जेवणच देत नाहीये आणि बाबा पण बसलाय जेवण. बाबा कसं आहे जेवण? तू झालंय जेवण? बाबा बाबा मामा जेवण की मामा काय बसले? मामा जेवण जेव्हा जेवण मामा जेवण नाही आवडलं. जेव्हा नुसता घाण करून ठेवले आणि तर सगळ्यांनी चिंच खाऊ. चला आणि आता आपली लाडकी मामी जेवायला आली. समोर उभी आहे, पण आम्ही इथे दुकानात आलो का माऊला खाऊ पाहिजे, पण माऊ ऐकत नाही. तिला काय पाहिजे ती वेगळंच काय ना काहीतरी मागते. मी तर चाललेलो, पण आता आमचं बघून रुद्रा आणि दक्षित पण आणि पिंक पण उतरले त्यांना. आणि पिंक दक्षितला हे नको दुसरं पाहिजे. मामा बडीशाप घेतला आणि मला तुला पण काय पाहिजे असेल तर घे. आणि बडीशाप घेतले. चला पप्पा तुम्ही काय आलात? तुम्ही पण काय घ्यायला आलाय? पण जाऊ बसमध्ये. पण मी जो हा टॉप घातलाय हा वैशुताईने घेतलेला, ते त्या दिवशीचा आहे तोच घातलाय मी. आणि मी चप्पल पण आता कोणाची घालणार नाही मला माहिती. तर बघा मी दक्षितला कसा घेतलाय. आता दक्षित कसं आहे? आता बघा आळशी घेऊन आले डब्यामध्ये. ज्योती मावशीने 2 वेळा हावड्या सरकाले बस आहे. सगळे मम्मी सगळ्यांना ओरडते का झोपायला सांगते मम्मी लाईट बेड. खिडकी शोधत सगळ्यांना फिरली, पण मला प्रांजलने तिची खिडकी दिली. थँक्यू प्रांजल. जरा चिडचिड केली, पण समजून घेऊ आपण. बसू आता खिडकीमध्ये जरा. म्हणजे मी जेव्हापासून बसून चढली तेव्हापासून खिडकी आणि बसमध्ये काय बसलीच होती, उभी नाचतच होती. आता मी खिडकीत बसले, खूप छान वाटते, मस्त हवा येते. थँक्यू प्रांजल. प्रांजल तर उठून मम्मीकडे गेली. मम्मी इथे आखी एकटीच बसते मस्त खिडकीचा नजारा घेऊन. कोण झोपलंय आणि कोण जाग आहे जरा एक झलक मारून परत बोलते. होय झोपलेली आहे पण जागे ते आपण नजारा बघतात. झोपले. मोनिका अशी जागी आहे आणि मामाने रस्ता पॅक केलाय. कशी जाऊ पुढे मी? ते पण झोपलेच जरा अर्धे सगळेजण. दिसत नाही कोण. आता उठली, जागी आता कुठे आहेत माहिती नाही. आम्ही पण थोडा वेळ झोपले आणि अजून आपल्याला पोचायला 1 तास दाखवतोय. लागली पण बडत म्हणून 1 तास दाखवतोय. नाही पाहिजे ती पण जागते का झोपते ते समजेलच. 2:30 वाजले आहे. जागीच आहे. ललिता अशी वगैरे झोपणार नाही आणि झोपणार जागी घाटामध्ये. 3 वाजले आणि अर्धे झोपले तर अर्धे उठले. उठले का नाही सगळेजण? नाही उठले. वाजले तरी आम्हाला रूम भेटलाय. सगळे आता बाजार घेऊन चालू रूम मध्ये आणि सगळे आता फिरतात आणि रूम बघ. रूमवर तर पोचलोय. आता फुल दर्शनचं वगैरे वेगळा ब्लॉग सुरू होतोय. झोपणार तर कोण नाही, सगळे जागेच आहेत. बोलतात झोपू नको, आता कधी झोप ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.